शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यास पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो। शेतात पक्षी थांबे, कामगंध सापळे, दशपर्णी अर्क आणि जीवामृताचा वापर केल्यास पिकांची वाढ जोमदार होऊन उत्पादनातही वाढ होते, असं प्रतिपादन सहाय्यक कृषी अधिकारी अमोल कांबळे यांनी केलं। तुरंबे इथं आयोजित शेती शाळा कार्यक्रमात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं शेती शाळेचं आयोजन केलं होतं। यावेळी शेतकऱ्यांना कामगंध सापळ्याचं वाटप करण्यात आलं। सहाय्यक कृषी अधिकारी अमोल कांबळे यांनी मार्गदर्शन केलं। मानवानं निरोगी राहायचं असेल तर किमान स्वतःसाठी सेंद्रिय शेती करा। शेतामध्ये ठिकठिकाणी पक्षी थांबे बसवल्यास पक्षी पिकांवरील आळ्या, किडी आणि इतर हानिकारक कीटक खाऊन त्यांचं नैसर्गिक नियंत्रण करतात। त्यामुळे अनावश्यक कीटकनाशक फवारणीची गरज कमी होते। तसंच शेतावरील बांध रुंद ठेवून त्यावर विविध प्रकारची झाडं लावल्यास जैवविविधतेला चालना मिळते आणि उपयुक्त कीटकांचं संरक्षण होतं। कामगंध सापळ्यामुळे नर पतंग आकर्षित होऊन किडींच्या प्रजननावर नियंत्रण मिळतं। परिणामी पिकांवरील कीड वाढण्यापूर्वीच तिचा प्रादुर्भाव कमी होतो। शेतकऱ्यांनी शेती करताना ह्या नैसर्गिक पद्धती शेतीचा अवलंब करणं फार आवश्यक आहे। यामध्ये दशपर्णी अर्क तयार करणे जो शेतकरी घरच्या घरी तयार करू शकतो आणि त्या औषधांच्या माध्यमातून बऱ्याच रासायनिक औषधांचा वापर कमी करायला त्याला संधी मिळू शकते। त्याच पद्धतीनं चिकट सापळे 1 एकरामध्ये 15 पिवळे चिकट सापळे आणि 5 निळे चिकट सापळे लावल्यास बहुतांशी किडींचं कंट्रोल आपण ह्या चिकट सापळ्याच्या माध्यमातून करू शकतो। तसेच निसर्गरित्या कामगंध सापळ्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या रोग आणि किडींचा कंट्रोल करण्यासाठी कामगंधांचे जे नर आहेत ते नर पकडण्यासाठी तुम्हाला कामगंध सापळे सुद्धा वापर करता येईल। याचं 1 एकरासाठी 8 कामगंध सापळे लावावे अशी शासनाची तरतूद आहे। किडी आणि रोगांपासून संरक्षणासाठी शेतात दशपर्णी अर्क तयार करून नियमित फवारणी करावी। हा अर्क किडी येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अत्यंत प्रभावी ठरतो। याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतात जीवामृत तयार करावं। जीवामृतामध्ये असलेले सूक्ष्म जीवाणू जमिनीतील अन्नद्रव्य सक्रिय करून रासायनिक खतांचा उपयोग पिकांच्या मुळापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात, असं स्नेहल खतकर यांनी सांगितलं। जीवामृताचा वापर केल्यानंतर किमान 15 दिवस रासायनिक खतांचा वापर टाळावा, असं आवाहन त्यांनी केलं। नैसर्गिक शेतीतील हे साधे आणि कमी खर्चाचे प्रयोग स्वीकारल्यास उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीचं आरोग्य सुधारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सागर भावके, भरत देवर्डेकर, पार्थ भोईटे, संतोष बुटाले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।